पांडुरंग करू प्रथम नमन 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 पांडुरंग करू दुसरे चरण संतांची या दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने गती जावी जारू त्यांच्या कृपादाने गती जावी सारू त्यांच्या कृपादाने गती जावी जारू बाबाजी सद्गुरू दास तुका त्यांच्या कृपादाने गती जावी रे बाबाजी सद्गुरू दास तुका त्यांच्या कृपादाने गती जावी रे बाबाजी सद्गुरू दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करदया करुणा करदया करुणा करा दयाळा करुणा सजिदानंद रूपाय विशोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीगुरुचरण सरोज रज निजमनं कुरु सुधारि बरनो रघुबर विमल जसूर जोदायकु फल चारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश बेकार जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर जयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरणासे गुरूंचे ते नमस्कारून आता विठाल विठाल अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझी आस कळा हरीची आदासा कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत भगवान परमात्माचे लाडके लढीवाळ भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा अतिशय उत्कृष्ट असा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे विठाल विठाल अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा ब्रह्मांड नायक जगतचालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्या भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालते वृक्षाचे पाणी हाले ज्याची सत्ता ज्याच्या सत्तेने सर्व जगताची निर्मिती आहे कारण भगवान परमात्माच्या सत्तेशिवाय या विश्वामध्ये या पृथ्वी तलावरती कोणताही सजीव झाडाचं पान देखील देवाच्या सत्तेशिवाय हलत नाही म्हणून तुझी या सत्तेने वेदासी बोलणे
ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. अतिशय सुंदर पवित्र असं वातावरण आहे आणि या सुंदर अशा वातावरणामध्ये अगदी कार्यक्रमाचं निमित्त आहे. काय सर्वांना माहिती आहे, गुलाबाच्या फुलासारखे चेहरे करून बसा, सूर्य फुलासारखं नको. लई जसं काय टेन्शन सगळं तुमच्यावरच झालं. अतिशय सुंदर आयोजन आहे कार्यक्रमासाठी. निमित्त सगळ्याला माहिती आहे. आज अगदी वारकरी संप्रदायामध्ये ठाकूर परिवाराचं खूप मोठं नाव आहे, खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. एक माझा परिवार आहे पहा. कारण कीर्तन म्हटलं तर बाहेर कुठे गेल्याच्या नंतर आज कीर्तनकारही घरचेच असल्यासारखं आहे तुम्हाला. कारण रोज येतात रोज जाते, तुम्हाला माहिती कीर्तनकार जवळूनच आलेत म्हणून. त्यामुळे तुम्ही काय जास्त पंक्तीला लई मोठे होते पहा. पण कीर्तनाला काही जण जाऊन झोपली असतील. असो, बाकीचं काय आपल्याला बोलायचं नाही. अतिशय सुंदर आयोजन आहे. अगदी आपण पाहतोय छोट्या बाळाचं. कारण मी सांगू, आपण पुण्यवान आहोत, आपण भाग्यवान आहोत. कधी कधी आपण पाहिलं तर माणसं गेल्याच्या नंतर आयुष्यभर ज्या गाडीसाठी, ज्या बंगल्यासाठी, ज्या प्रॉपर्टीसाठी आयुष्य झिजवत असतात, तरी सुद्धा त्यांच्या कधी कधी आपण पाहतो गेल्याच्या नंतर सुद्धा लेकरं लवकर कीर्तन आणि भजन करत नाहीत. पण अगदी हे बाळ भाग्यवान आहे, विराज. कारण स्वतःच्या जीवनामध्ये अगदी पहिल्याच वाढदिवसाच्या निमित्तानं अतिशय सुंदर कार्यक्रमाचं नियोजन केलंय. भगवंताच्या द्वारामध्ये आपण कीर्तन रूपी घंटा वाजवत आहोत. या लेकराच्या हातनं अगदी साधू संतांची सेवा घडावी, भगवंताचं नामचिंतन घडावं आणि या वारकरी संप्रदायामध्ये अगदी भगवी पताका घेऊन खूप मोठं कार्य या लेकरांनीही करावं, असे सर्वांनी भरभरून आशीर्वाद याला द्यायचे. अभंग त्याच्यासाठी निवडलाय. अकल्प आयुष्य व्हावे तयाकुळा. नामदेव महाराज सांगतायत अकल्प आयुष्य, अकल्प आयुष्य प्राप्त व्हावं कोणत्या कुळाला? माझी या सकळा हरीची या दासा. जे हरीचे दास आहेत, जे भगवंताचं भजन करतायत, ज्यांच्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याविषयी श्रद्धा आहे, संतांविषयी तळमळ आहे, ज्यांच्या भाळावरती चंदनाचा टीळ आहे, ज्यांच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, अशा हरीच्या दासाला अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. माझी या सकळा हरीची या दासा. मग या हरीच्या दासांना कल्पनेची बाधा नहोकवणे काळी. भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ कोणत्याच काळामध्ये यांना कल्पनेची बाधा होऊ देऊ नको. ही संत मंडळी सुखी असो, यांना सुखी ठेव. आणि नामदेव महाराज सांगतायत नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग. हा आहे अभंगाचा सरळ सरळ अर्थ. तुम्हाला आता अभंगाचं विश्लेषण करून सांगते. विठ्ठल विठ्ठल. त्यांच्यामुळे कीर्तन माझ्याकडे आले मला माहिती. अगदी आईंचा काकांचा कालच फोन आला होता 7-8 दिवसापूर्वी. कारण कालन 2 आज तारखा काही भेटत नाहीत. अतिशय सुंदर नियोजन केलंय. वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठं ज्यांचं नाव आहे, आमच्या घरातील सदस्य आहेत पहा. ठाकूर परिवार म्हणजे माझ्यावरती, अगदी आमच्या परिवारावरती स्वतः अगदी काहीतरी परिवारातलाच एक व्यक्ती असल्यासारखं, सदस्य असल्यासारखं, जे परिवार कायम आमच्यासाठी झिजत असतो. आदरणीय हरिभक्त परायण महाराष्ट्रातील नामवंत कथाकार समाधान बाबा शर्मा, त्यांच्या कथेमध्ये जे ढोलक वाजवण्यासाठी असतात माझे मोठे बंधू आदरणीय हरिभक्त परायण अभिषेक दादा ठाकूर, त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर हरिभक्त परायण आमचे भागवत दादा ठाकूर, त्यांचे धन्यवाद. आमचे ठाकूर काका, आमची आई, सगळ्यांचे धन्यवाद. एकदा या ठाकूर परिवारासाठी सर्वांनी जोरात टाळी वाजवायची. मनातून वाजवा ना. अतिशय सुंदर आयोजन आहे. या कार्यक्रमासाठी गायनाची साथ करण्यासाठी लाभलेले आदरणीय हरिभक्त परायण माझ्या गुरुस्थानी आहेत. महाराष्ट्रामध्ये कीर्तन कथा क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं ज्यांचं नाव आहे आदरणीय हरिभक्त परायण, ज्याला आपण ओरिजिनल वारकरी म्हणतो. आमचे गजानन महाराज जुनगुडे असतील, गुरुजींचे धन्यवाद. त्याचबरोबर आपल्या परिसरातील सर्व आहेत पहा. हरिभक्त परायण आमचे प्रवीण दादा खराद आहेत, त्यांचे धन्यवाद. आमचे हरिभक्त परायण रखमाजी महाराज, महाराजांचे धन्यवाद. अतिशय सुंदर आवाज आहे. इकडे विनेकरी आमचे दादा आहेत पहा. माझा लहाना भाऊ आहे, आजच विना घेतलाय त्यानं, त्यामुळे हसत होता तो. धन्यवाद. चांगला तबला वाजवत आहे, त्यांचे धन्यवाद. तसंच हरिभक्त परायण अतिशय सुंदर मृदंगाची साथ करण्यासाठी लाभलेले आदरणीय हरिभक्त परायण महाराष्ट्रामध्ये हजारो विद्यार्थी ज्यांच्या हाताखाली तयार झालेत. विष्णुपंत गुरुजी लोंढे, गुरुजींचे पटशिष्य आमचे अनिकेत दादा, दादांचे धन्यवाद. एकदा जोरात टाळी वाजवा त्यांच्यासाठी. खूप सुंदर तयारीच वाजवतात पहा. वयानं लहान आहे, काय म्हणतात ना, मूर्ती लहान आहे पण कीर्ती फार महान आहे. अतिशय सुंदर वाजवतात. साऊंड सिस्टम असू द्या नसू द्या, आज भारी सिस्टम आमची असल्यामुळं. तर कधी कधी बिना माईकचे सुद्धा चांगले वाजवते. दादांनी बरेच कीर्तन वाजवले, दादांचे धन्यवाद. आमचे अशोक काका आहेत, काका तुमचे धन्यवाद. अतिशय सुंदर वारकरी संप्रदायातील प्रत्येक नामवंत कीर्तनकार कथाकार परिचित आहेत. भोजनासाठी आज एकादशी होती, नाही तर काय करावं.
आता खायची होती काजूची भाजी पण परत आता काकांचे धन्यवाद. त्याचबरोबर सर्वच माझी वडीलही कीर्तनासाठी उपस्थित आहेत, आमच्या आई आलेल्या आहेत, सगळेच हरिभक्त परायण, आमच्या अभिषेक भैयाच्या, आमच्या आत्या, सगळेच नातेवाईक आहेत. उग ये किलन राग यायचं परत म्हणत तू का ग माझं नाही नाव घेतलं. अभिषेक भैयाचे आमचे मोठे काका तेही उपस्थित आहेत, त्यांचे धन्यवाद. सर्वच हरिभक्त परायण, चष्म्यावाले, फेट्यावाले, मिशावाले, पदर घेतलेल्या बिना पदऱ्यावाला, इथं गुंडळू गुंडळू बसलात तुम्ही सगळ्यांचे धन्यवाद. तसेच कीर्तन संपेपर्यंत तुमच्या अंतःकरणापर्यंत भाव ज्यांच्यामुळे व्यवस्थित पोहोचतोय, हरिभक्त परायण साऊंड सिस्टम ज्यांची आहे, खूप दूरून आलेत, पाप परळीवरून आलेत, ते परभणी शेलूवरून आलेत सिस्टम घेऊन इथपर्यंत पोहोचलेत सेवा देण्यासाठी. आमचे गोविंद दादा पौळ दादांचे धन्यवाद. हरिभक्त परायण इथं कॅमेरेवाले आमचे विठ्ठल दादा पौळ, एकदा दोघांसाठी जोरात टाळी वाजवता, कारण त्यांचा बी कॅमेरा आहे. यूट्यूब क्षेत्रातील माझे 2 भाऊ आहेत पहा. तिकडे हरिभक्त परायण आमच्या दुकानावाले जनरल स्टोअर दुकान ज्यांचं आहे ते उपस्थित आहेत. उभं राहून का होईना ऐकत आहेत. तुमचे धन्यवाद. त्यांचे सहकारी मंडळी, सगळेच पाहुणे मंडळी, सगळ्यांचे धन्यवाद. इथं माणसं मोजकेच आहेत. कीर्तन काही 1 तास होणार आहे, फक्त लक्ष देऊ नये का. विठाल विठाल ऐका, भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी, चिंतनासाठी नामदेव महाराजांचा अभंग सेवेसाठी निवडलाय पहा. मी सांगितलं तुम्हाला, भगवंताचे लाडके भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज या अभंगाद्वारे त्या कुळाला अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. अगदी नामदेव महाराज सांगतायत जीवनामध्ये भक्ती कशी करावी, नामचिंतन कसं करावं. मी सांगू तुम्हाला, जीवनामध्ये आपण देवासाठी उपवासी राहणं ही मोठी गोष्ट नाही, पण ज्यांच्या हातानं जगाच्या मालकानं नैवेद्य खाल्ला हे नामदेव महाराजांचा अधिकार. भक्ती करावी माणसानं, भक्ती करावी कशी, संत नामदेव महाराजांसारखी, संत ज्ञानदेव महाराजांसारखी अशी जर भक्ती असेल तर जीवनाचा उद्धार नक्कीच होतो. पहा, आपण पाहतोय ज्यांच्या भगवान परमात्म्याच्या अंगा खांद्यावरती खेळणारे संत नामदेव महाराज अगदी लाडके भक्त आहेत, लाडके. एखाद्या आईचं लेकरू एखादं जसं लाडकं असतं ना, तसे जगाच्या मालकाचे लाडके नामदेव महाराज होते. कारण जेव्हा भारत भ्रमंतीसाठी, तीर्थयात्रेसाठी संत श्री माऊली ज्ञानोबाराय जेव्हा निघाले होते, जात असताना आपण म्हणतो ना, जोपर्यंत आहोत तरुण तोपर्यंत परमार्थ केला पाहिजे. कारण जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्र जाय चुकू नको. जोपर्यंत हात पाय व्यवस्थित चालतायत तोपर्यंत माणसानं तीर्थयात्रा केली पाहिजे आणि भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. कारण नामचिंतन करावं का, की जीवनामध्ये समाधान भेटतं ते फक्त भगवंताच्या भजनानं. म्हणून माऊली ज्ञानोबाराय सांगतात पहा, नाम तुझे घेता देवा होई समाधान, नाम तुझे घेता देवा होई समाधान, नाम तुझे घेता देवा होई समाधान, नाम तुझे घेता देवा होई समाधान. तुझे पदी लागो माझे तन मन ध्यान, नाम तुझे घेता देवा होई समाधान, नाम तुझे घेता देवा होई समाधान, नाम तुझे घेता देवा होई समाधान, नाम तुझे घेता देवा होई समाधान. जीवनामध्ये समाधान भेटतं भगवंताचं नामचिंतन केल्याच्या नंतर. आपण भजन करतो पण कधी करतो, जास्त दुःख आलं तर. मला सांगा, एखाद्या स्मशानभूमीमध्ये तुम्ही बरोबर अमावस्याच्या दिवशी पोहोचले आणि तुम्हाला लक्षातच नाही की पहिल्या काळातलं आठवलं की आज अमावस्या आहे, आणि सांगितलं जातं की अमावस्याच्या दिवशी वडाच्या झाडाखाली काय निघतं. जोपर्यंत आपल्याला भीती वाटते तोपर्यंत माणूस पोटामध्ये जेवढी आग आहे, जेवढी आपल्याला ताकद लावून राम 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 स्पीड राहत नाही तर राम राम म्हणायला का भीती वाटते माणसाला. आणि थोडं थोडं गाव जवळ जवळ येऊ द्या, गाव जवळ जवळ जसं करू आपण तसं आपलं राम 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 मध्ये श्वास घेतं, स्पीड कमी करतं पहा. आणि एकदा का गावात आलं, रामही गेला तिकडं सगळंच गेलं, भजन करत नाही, मग ना 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 जिकडं नाही तिकडं जायला माणूस मोकळा होतो. भगवंताचं भजन करावं, नामचिंतन का. माणसाला नक्कीच दुःखात आठवण येते, पण हिंदी भाषिककार सांगतायत, दुःख में स्मरण सब करे, सुख में करे ना कोय,
दुख में स्मरण सब करे, सुख में करे ना कोई, अगर सुख में स्मरण सब करे, दुःख काय को होय. दुःखामध्ये भगवान परमात्मा आठवतो, पण जर का आनंदात आठवला ना जीवनामध्ये दुःखच येणार नाही. मग तीर्थयात्रा करण्यासाठी माऊली ज्ञानोबाराय जेव्हा निघालेत, माऊली ज्ञानोबारायांच्या लक्षात आलं भगवंताचं नामचिंतन करतोय, ज्ञान आहे पण नामही पाहिजे सोबत. म्हणून भगवान परमात्म्याला विनंती केली, देवा नामदेव महाराजाला आमच्या सोबत पाठवा, नामदेवाला आमच्या सोबत पाठवा ही विनंती केली. का? लढीवाळ भक्त होते. नामदेव महाराजाला भगवान परमात्मा ज्ञानदेव महाराजांना सांगतायत, ज्ञानदेवा तसं पाहिलं तर नामदेवाला तुमच्यासोबत पाठवावंसं वाटत नाही, पण तुम्हालाही नाही म्हणावंसं वाटत नाही, तुम्हालाही नाही म्हणावं वाटत नाही आणि नामदेवाला तुमच्यासोबत पाठवावे वाटत नाही. लढीवाळ भक्त भगवान परमात्मा सांगतायत, ज्ञानदेवा नामदेवाला घेऊन जा बरं का, पण माझ्या लेकराची काळजी घ्या. आपण आपल्या लेकराची काळजी घेणं हा विषय वेगळा राहिला, पण जगाच्या मालकानं आपली काळजी करणं अशी भक्ती माणसाची पाहिजे पहा. मग असे असणारे लढीवाळ भक्त नामदेव महाराज अधिकार संपन्न होते. किती मोठा अधिकार होता, जगाचा मालक कीर्तनामध्ये नाचायचा. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, जनी म्हणे दान देवा बोलावा, 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 कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. जगाचा मालक कीर्तनामध्ये नाचला, यात अजिबात नवल नाही. त्याच्याही पुढे सांगितलंय, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, पितांबर केव्हा गळून पडला याचंही भान विश्वाच्या मालकाला राहिलं नाही. पण ऐका, नामदेव महाराजांचा अधिकार एवढा होता, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती आणि नाम देवा हाती दूध प्याला. जगाच्या मालकानं नैवेद्य खाल्ला नामदेव महाराजांच्या हातानं, म्हणून नामदेव महाराजांच्या हातानं जगाच्या मालकानं नैवेद्य खाल्लाय. आपल्या हातानं लवकर कुत्री सुद्धा भाकर खात नाहीत, कुत्री सुद्धा लवकर भाकर खात नाही. म्हणून नामदेव महाराजांसाठी म्हटलं जातं पहा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबाची गुरे राखतो, हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबाची गुरे राखतो, पुरंदराचा हा परमात्मा, पुरंदराचा हा परमात्मा, वाली दामाजीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. वेदा नाही नाही कळला, वेदा नाही नाही कळला, अंत पार याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. पंढरीचा. वेदा नाही नाही कळला, अंत पार याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा,
नामदेव महाराजांच्या हातानं जगाच्या मालकानं नैवेद्य खाल्ला. अधिकार संपन्न नामदेव महाराज भगवंताचं अखंड रात्र दिवस नामचिंतन करतायत. म्हणून भगवान परमात्माचे लढीवाळ भक्त जगाच्या मालकाला मी सांगू, आपण भगवंताला मागावं यात अजिबात नवल नाही. जगाच्या मालकानं आपल्याला मागितलं पाहिजे, अशी आपली श्रेष्ठ भक्ती पाहिजे. भगवान परमात्म्यानं आपण देवासाठी रडावं यात अजिबात नवल नाही. देवानं आपल्यासाठी रडलं पाहिजे. भक्ती अशी असावी माणसाची, एवढी श्रेष्ठ भक्ती असावी माणसाची. मी सांगू, भगवान परमात्म्यानं आपण देवाच्या देवळात जाऊन देवानं दर्शन घ्यावं यात अजिबात नवल नाही. देवानं आपल्या घरी यावं आणि आपल्या घराचं मंदिर व्हावं अशी असणारी माणसाची भक्ती असावी. आपण जर भक्ती जर पाहिली, जेव्हा आपण पाहतोय पाहिजे असेल भक्ती वृंदावनामध्ये जायचं. भगवान गोपाल कृष्णांच्या गोप गोपिका एवढं नामचिंतन करायच्या. पण त्या अगोदर 2 अक्षरी जिचं नाव आहे, बरसाना जिचं गाव आहे, जिचं 2 अक्षरी नाव आहे, एका अक्षराला एक कान आहे, दुसऱ्या अक्षराला एक कान आहे, वेलांटीन उकार अजिबात आडेवेडे नाहीत, अगदी सरळ सरळ जिचं नाव आहे. पण 2 कान्यामध्ये जो काना लपलेला आहे असे असणाऱ्या कोण झोपल्या नाही ना तुम्ही? झोपल्या नाही ना? जागा राहू नाही का? विठ्ठल विठ्ठल अशी असणारी राधा, जिथं नमस्चिंतन भगवान गोपाल कृष्णांची मुरली करायची. म्हणून राधा राधा करी बासरी, कृष्ण येता झाली वावरी. 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 भेट तुझी रे युगा युगाची, साथ दिलीस तू मला जन्माची. भेट तुझी रे युगा युगाची, साथ दिलीस तू मला जन्माची. मिलनाच्या अशा अंतरी, कृष्ण येता झाली वावरी. राधा राधा करी बासरी, 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 कृष्ण येता झाली वावरी. एवढी भक्ती श्रेष्ठ होती, एवढी भक्ती श्रेष्ठ होती. अखंड नामचिंतन करावं. मी सांगू, नामदेव महाराजांनी अगदी भगवंताच्या नामचिंतनाचा प्रचार प्रसार केलाय. परराष्ट्रामध्ये प्रांतामध्ये प्रचार प्रसार केलाय. मग जगाच्या मालकाला संत नामदेव महाराज मागतायत. पण मागतायत काय? अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये अकल्पायुष्य भावे तया कुळा. 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 माझी सकळा हरीच्या दासा. माझी सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा नव कोण काळी. कल्पनेची बाधा नव
अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझी आस कळा हरीची आदासा. संत नामदेव महाराज जगाच्या मालकाला म्हणतायत काय पाहिजे? अकल्प आयुष्य, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. कोणाच्या कुळाला? हरीचे दास, ज्यांच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, ज्यांच्या भाळावरती चंदनाचा टिळा आहे, अंतःकरणामध्ये साधू संतांविषयी भगवान परमात्म्याविषयी कळवळ आहे अशा हरीच्या दासाला. मग हरीचे दास कोण? संत महात्मे. भगवान परमात्म्याचे जे नामचिंतन करतायत तो प्रत्येक जण हरीचा दास आहे, भगवान परमात्माचा दास आहे. मग भगवंताचं दास व्हायचं असेल तर अगोदर जीवनामध्ये नामचिंतन करावं लागेल. मग नामचिंतन करायचंय, जीवनाचा उद्धार होईल. आलोय तर जन्माला आपण पाहतो कधी कधी नामचिंतन करण्यासाठी भाग्य लागतं. कारण धार्मिक गोष्टी, पारमार्थिक गोष्टी या धनानं नाही तर पुण्याईनं घ्यायच्या असतात. त्याच माणसाला जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी नामचिंतन करण्यासाठी भेटतं ज्यांचं जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठले कृपा केली. भगवान परमात्मा कृपा नक्कीच करतो, पण त्या अगोदर आपलं काहीतरी पुण्य शिल्लक असावं लागतं. आपलं पुण्य शिल्लक नसेल भगवंताचं नामचिंतन घडत नाही आणि माणसाचा दोनदा जन्म होतो. पहा, आईच्या गर्भातून एकदा आणि जेव्हा गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालू गुरुकडून एकदा. जीवन जगण्याचा मार्ग आपल्याला गुरु देत असतात, म्हणून दुसऱ्यांदा जन्म गुरूंकडून. एक म्हातारी होती, MH 70-75 वर्षाची असेल, गाडीची नाही ती वयाची पासिंग आहे, MH 75. आजी मला म्हणे ताई, म्हटलं काय? माळ घालायची. म्हटलं आजी 75 वर्षाचे झाले तुम्ही अजून माळ नाही घातली का? नाही ताई म्हणे बिना लग्नाची होती तेव्हा माळ घातली. म्हटलं असं? मग काय झालं? लग्न झालं तेव्हा माळ, जो गुरु केला तो गुरु मेला म्हणे. म्हटलं मग काय झालं? म्हणे पहिला मुलगा झाला. म्हटलं मग मुलगा 2 वर्षाचा झाला आणि दुसराही गुरु मेला. म्हटलं मग परत माळ घातली 30 वर्षाची झाल्यावर. म्हटलं मग काय झालं? 40 वर्षाचे झाले ताई आणि तोही गुरु मेला. म्हटलं मग 45 वर्षाचे झाले तेव्हाही गुरु केला. म्हटलं आता 60 वर्षात झाले तेव्हाही गुरु मेला. म्हटलं मग आता? म्हणे तुम्हाला गुरु करायचंय. म्हटलं आजी माझी सुट्टी करता का तुम्ही? जीवनामध्ये गुरु एकदा का पवित्र तुळशीची माळ घातली दुसरा जन्म होतो. मग जोपर्यंत गळ्यात पवित्र तुळशीची माळ नाही तोपर्यंत आपण कितीही सुंदर जीवन जगण्याचा प्रयत्न करा. जीवनामध्ये येऊन काही उपयोग नाही. म्हणून माळ घालण्यासाठी गुरु करावे लागतील का? तर भावेविन देव नकळेनी संदेह आणि गुरुविन अनुभव कैसा कळे. म्हणून जीवनामध्ये गुरु अत्यंत महत्वाचे आहेत म्हटलं जातं. पहा, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे माझे गुरु भजनी. गुरु दत्ताच्या कीर्तनी दत्तनामाच्या पूजनी. गुरु दत्ताच्या कीर्तनी दत्तनामाच्या पूजनी. दत्तनामाच्या पूजनी. मन लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. मन 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 लागो रे मन लागो रे मन लागो रे मन लागो रे माझे गुरु भजनी. भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं असेल जीवनामध्ये गुरु करावे लागतील. कारण गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु विना देव दुजा पाहता नाही त्रिलोकी. एकदा का गुरु केले जीवनाचा उद्धार होईल, नामचिंतनाची गुढी लागेल आणि नामचिंतन केल्याच्या नंतर आपण नक्कीच हरीचा दास बनू. म्हणून नामदेव महाराज म्हणतात अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. आता मी सांगू तुम्हाला, कधी कधी म्हणताल ताई भजन करू, म्हातारपणी कधी करू शकत नाही. कारण अल्प आयुष्य मानवी देह शत गणिले ते अर्धरात्र खाय. मध्ये बालत्व पीडा रोग शय.
काय भजनासी उरले ते पाहिगा. का अल्प आयुष्य मानवी देह शत गणिले ते अर्धरात्र असं म्हणतात. 100 वर्ष माणूस जगतो, पण आता 100पर्यंत कोणी जात नाही. एखादा व्यक्ती असतो की तो 80, 70, 90 पर्यंत खूप झालं. आणि पहिले जर खरंच असतील, कारण पहिले माणसं तशी होते पा, शेंडी अशी असायची की नारळ बांधला तर शेंडी लटकत होता आणि लिंबू फेकलं तर मिशीवर लिंबू बसत होतं. आता लिंबू ठेवायला जागा नाही राहिली. मला सांगायचंय काय, पहिले माणसं धिप्पाड देहाचे होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे पा, एक मावळा 5 पाचुंदे भाकरी खायचा. किती? 5 भाकरीचा 1 पाचुंदा म्हणजे किती झाले भाकरी? 5 एक माणूस एका टायमाला 25 भाकरी खायचा. हां, आता असं म्हणतात पहा, आता जर आपण पाहिलं 1 चपाती खूप झाली दिवसभरात माणसाला. एक माणूस 5 पाचुंदे खायचा. असे 5 पाचुंदे, मग 3 टायमाला भाकरी खाल्ल्यावर किती लागत असेल त्या माणसाला. तब्येतही तशी होती. 100 वर्ष जगायचे. 108 वर्ष, 104. माझी पणजी 108 वर्ष जगली पहा. कारण होते तसे, खाणं तसं होतं, राहणं तसं होतं. आजकाल पाहिलं 100 वर्षापर्यंत कोणी जात नाही. अगदी 50, 60, 70 आणि 80 पर्यंतच माणसं जगतायत. जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत भगवंताचं नामचिंतन आत्ताच करावं लागेल. नामदेव महाराज म्हणतात, हरीचे दास होण्यासाठी भगवंताविषयी श्रद्धा, निष्ठा, भाव, भक्ती आणि प्रेम लागेल. आत्ता जर भजन केलं तरच जीवनाचा उद्धार होईल, जीवनाचा उद्धार होईल आणि भगवान परमात्माची प्राप्ती होईल. मग हरीचे दास कोण होते? संत जनाबाई, संत मुक्ताबाई, जगद्गुरु तुकोबाराय, माऊली ज्ञानोबाराय, संत एकनाथ महाराज, संत सावता महाराज, संत गोरबा काका, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संत मीराबाई, संत सोयराबाई. प्रत्येक संत महात्मा मंडळी हरीचे दास होते. पण आज आपण पाहतो प्रत्येक जाती धर्मातले संत महात्मे उपदेश करतायत. प्रत्येकाचे अभंग आपण ऐकतो आणि आजही आपण त्या संत महात्म्याचे अभंग गातोय. याचा अर्थ भगवान परमात्माचे हरीचे दास, भगवंताचे लाडके भक्त ते होते. जीवनामध्ये आपण जर संत जनाबाईंचं चरित्र पाहिलं, जगाच्या मालकानं बाईचं रूप धारण केलं संत जनाबाईंसाठी. येग येग विठाबाई आणि माझे पंढरीची आई. जगाच्या मालकानं बाईचं रूप धारण केलं. रोज संत जनाबाई जात्यावरती म्हणायच्या, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, ओव्या गाव कौतुकी तू ये रे बा. अहो किती संकट येऊ द्या जीवनामध्ये, पण कधीच भगवंताचं नामचिंतन नाही, कधीच नाही सोडलं. का? असा कार्य विठ्ठला तू केला शिकावा, अलंकार विसरुनी गेलास देवा, वाकड घेऊन अंगावरी आळ चोरीचा माझ्यावरी, ओव्या गाऊनी स्वरात दाशी जनीच्या घरात, ओव्या गाऊनी स्वरात दाशी जनीच्या घरात, दळण दळीले सख्या श्री हरी, आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी, हे आळ चोरीचा माझ्यावरी. संत जनाबाईंनी कितीही त्रास होऊ द्या, पण कधी भगवंताचं भजन सोडलं नाही. जात झटकून घेतलं तर जगाचा मालक सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, ओव्या गाव कौतुकी तू, ओव्या गाव कौतुकी तू. समझ में आता है ना क्या सुना रही हो? ओव्या गाव कौतुकी तू. जी नाही म्हणणार एकमेकीच्या शेजारणीची शपथ. सुंदर माझी जाते ग फिरते बहुतेक, ओव्या गाव कौतुकी तू. एक तर म्हणजे अगं मन ना मरण मी आता कशा म्हटल्या, मरायची भीती वाटते प्रत्येकीला. संत जनाबाई जगाचा मालक जातेवर दळण उलगण्यासाठी यायचं. जातं कळतं का? आता जातं एका आजीनं नातीला गाणं तयार केलं, आंब्याचा गरस पाणी टाकून केला नास, आणि माझ्या गठकीला नवरा मिळाला गांजा खास. हे आताचे गाणे आहेत. सांगते पहिल्या काळात महिला लवकर उठायच्या पहा, पहाटे 3ला 4ला उठायच्या,
दळण दळायच्या तेव्हा कुठं सकाळी भाकरी व्हायच्या. 15-15 जणांचं एकत्रित कुटुंब राहायचं खटलं. आता त्या नाही, आता हे उठत आहेत. अगोदर उठत आहेत, सकाळी पाणी ठेवतात, स्वतःच आंघोळ करतात. आमच्या दादाला चांगला अनुभव असेल. परत वहिनीला घरी पाणी ठेवणार आणि सकाळी हळूच, अगं उठती का, तुला पाणी गरम झाला, उद्यापासून टाकून देत जा. आता मला सांगायचंय काय, एके बाईचा नवरा 8 वाजले तरी उठच ना. नवरा गोदड्यात आणि बायकोने केलं चालू, पाटेच्या ग पारामंदी जात वाज वंगा वंगा, जात वाज वंगा वंगा, उठ गोदाड्यातल्या सोंगा. हे आताचे गाणे आहेत. पहिल्या काळातलं सांगते. संत जनाबाई म्हणतात पहा, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही गुणे, माय बाबा काही नाही गुणे, पांडुरंगा काही नाही गुणे, हरी विठ्ठला काही नाही गुणे, माय बाबा काही नाही गुणे, पांडुरंगा काही नाही गुणे. विश्वाचे तू फिरविशी जाते पीठ काढसी, दैवाचे पीठ काढसी, दैवाचे. तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही गुणे, माय बाबा काही नाही गुणे, पांडुरंगा काही नाही गुणे. विठ्ठला काही नाही गुणे, पांडुरंगा काही नाही गुणे, काही नाही गुणे. तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही गुणे. जो विश्वास जो जातो फिरवतो. संत जनाबाईंना झोपडीमध्ये दळण दळू लागण्यासाठी. याचं कारण काय, कितीही संकट येऊ द्या मोठं, पण कधीच भगवंताचं नामचिंतन सोडलं नाही. संकटाने पाठ सोडली नाही, पण नामचिंतन सोडलं नाही. ते आहेत ओरिजिनल हरीचे दास. भगवंताचं नामचिंतन करणारे आपण पाहतोय. नामस्मरण करावं, भगवंताचं भजन करावं. करावं का, महिला मंडळ तू म्हणाल ताई करू ना, कधी करू म्हातारे झाल्यावर. बसलेत आता इथं, पण माहिती का म्हातारपण येईल म्हणून. आम्हाला सांगा, खाणं आपल्या हातात आहे, पण पचवणं ज्याच्या हातात तो आहे भगवान परमात्मा. येणं तुमच्या हातात आहे, पण सही सलामत घरापर्यंत घेऊन जाणं ज्याच्या हातात तो आहे भगवान परमात्मा. झोपणं आपल्या हातात आहे, पण उठवणं ज्याच्या हातात तो आहे भगवान परमात्मा. मग त्याचं भजन करावं लागेल. जीवनाचा उद्धार होईल. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माणसाला नाही सांगितलेलं का. जे हरीचे दास आहेत, जे भगवंताचं नामचिंतन करतात, त्यांच्या कुळाला आपण नाही म्हणत का, या माणसानं खूप वाईट कर्म केलं, खूप वाईट काळ केला, कुळासहित नाश झाला का. वंश सुद्धा राहिला नाही, त्यांचा वंश खुंटून गेला. म्हणता की नाही, म्हणता की नाही. वंश सुद्धा जिवंत राहत नाही पुढचा, वाईट जर कर्म केलं तर. मग अगदी नामदेव महाराज सांगतायत का, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. कोणाच्या, जे भगवंताचं नामचिंतन करतायत, जे हरीचे दास आहेत, त्यांना भगवंताचं भजन करायचे. करावं का, तुम्हाला उदाहरण सांगते मी. आपण नामचिंतन करावं, कारण संत महात्मे भगवंताचं भजन करतात. का करावं भगवंताचं भजन. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाड. आणि माणसाला जागा सोडल्याशिवाय स्वतःची जागा कळत नाही. बरं का, माणसाला स्वतःची जागा सोडल्याशिवाय स्वतःची जागा कळत नाही. मग जागा जेव्हा का सोडली, किती भजन करतोय आपण, किती नामचिंतन करतोय, किती आपलं पुण्य शिल्लक आहे, इथं आल्याच्या नंतर कळेल तुम्हाला. घरी बसून अजिबात कळणार. गोदाड्यात झोपून किती जीवनाचा उद्धार करण्याचा प्रयत्न, अजिबात होऊ शकत नाही. मग नामचिंतन करायचंय. करावं का, सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी, आणि भजन करावं का. का करावं नामचिंतन, तुम्हाला सांगते. कधीच अपघातात मृत्यू होत नाही पा, कधीच नाही. केसालाही धक्का लागत नाही. आज आपण पाहतोय महाराष्ट्रभरामध्ये प्रत्येक महाराज मंडळी रात्रंदिवस रोडवरून फिरतात, पण कोणाच्या केसालाही धक्का लागत नाही. का, नारायण हरी उच्चार नामाचा, आणि तेथे कळी काळाचा रिगण आहे. भगवंताचं नामचिंतन अंतःकरणातून करतात. श्रद्धा, निष्ठा, भाव, भक्ती आणि प्रेम जागं असतं, म्हणून जीवनामध्ये कधीच जीवनाचा नाश होत नाही. मग भजन करण्यासाठी कुठं जायची गरज आहे का.
थाईचं बैसोनी करा एकच चित्त आवडी अनंत उठता बैसेता महिला मंडळ आणि त्याच्यानंतर भांडता कांडता. बरं याच्या पुढे सांगू, मला सांगा 4-5 जणी दिवसभर काम करायला सोबत आहेत तुम्ही, घरातलं काम असू द्या, लग्न आहे तुमच्याकडं, तुम्हाला धान्य निसायचं आहे, दिवसभर 7-8-10 जणी सोबत बसल्यात, किती जणी हरिपाठ भजन करतात? बोटवर करा बरं. आमच्या इथले सगळेजणी म्हणतात. सगळेच करतात का? यांचं भजन सांगू का कसं करतात? तर काय सांगू बाई राधा, का असं अवघड झालं बाई, परवा दिवशी अशी बोलत होती, काहीच नाही कळलं मला, काहीच नाही सांगता आता. इथून फक्त बाहेर निघू द्या, एकमेकीला म्हणा काय सांगितलं का ना, काहीच नाही कळलं, लईच अवघड झालं बाई, आता काय करणार. भजन करायला कुठं जायची गरज नाही का? कामामध्ये काम आणि काही म्हणा राम राम म्हणून काळ वेळ नाम काळ वेळ नाम उच्चारिता नाही, काळ वेळ नाम काळ वेळ नाम उच्चारिता नाही, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, काळ वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पायी उतरते, दोन्ही पक्ष पायी उतरते, हरी मुखे मन हरी मुखे मन हरी मुखे मन हरी मुखे मन हरी मुखे. हे हरी मुख मन हरी मुख मन हरी मुखे बाला, हरी मुख मन हरी मुख मन हरी मुखे बाला, मुखे बाला. टाळी वाजवायला जोरात. अनिकेत दादांसाठी नामचिंतन करण्यासाठी कुठला वेगळा वेळ आणि काळही काढण्याची गरज नाही. भगवंताचं भजन करायचंय का? कारण संत महात्मे नामचिंतन करतात. पहा, तुझी आणवाहीन गा देवराया, बहु आवडसी जीवा पासोनिया, कान्हडिया विठोबा कान्हडिया. नामचिंतन करायचं अंतःकरणातून करावं लागेल. का करावं भजन? इकडं संत महात्मे सांगतायत पहा, भजन करावं यासाठी. का करावं? तुम्हाला सांगा, जीवनाचा उद्धार करण्यासाठी. आता आहोत, नंतर आहोत की नाही माहिती नाही, क्षणभंगुर नाही बरं वसा. वारे सावध सोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसागा, राम राम स्मराधी. माणसाचा क्षणाचाही भरवसा नाही, म्हणून आत्ता आहोत, आत्ताच नामचिंतन. का? जोपर्यंत आहोत तरुण तोपर्यंत घ्यावा परमार्थ करून, नाही तर जाताल मरून. लोक टाकतील तुम्हाला, त्याच्यासाठी परमार्थ करायचा. नामचिंतन करावं. माऊली ज्ञानोबा सांगतात, ज्ञान देव पुसे निवृत्तीशी चाड आणि गगना होनी वाड नाम आहे. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापांचे, ऐसा नामाचा महिमा वेद शिनला झाली सीमा. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापांचे. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाची, ऐसा नामाचा महिमा. तेच नामचिंतन करावं का? मला सांगा, तुमच्या जावयाला जर जेवायला आले जावाई आणि तुम्हाला तुमच्या जावयाचा आवडतीचा पदार्थ करायचा आहे, मग जावयाला आवडतं का हे तुम्ही कोणाला विचारता? बोला, कोणाला? शेजारणीला? तुमच्या मुलीला, बरोबर? तुमच्या जावयाला काय आवडतं, जसं तुमच्या मुलीला माहिती आहे तसं भगवान परमात्माला काय आवडतं हे संतांना माहिती. म्हणून आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. भगवंताला काय आवडतं हे संतांना माहितीये. भक्तांना अखंड नामचिंतन केलेलं भगवंताला आवडत आहे. मग जीवाची आवड, संताची आवड आणि भगवंताची आवड, तुमची आमची आवड वेगळी आहे. महिलाची आवड, महिला मंडळ काय आवडतं तुम्हाला? संक्रांतीच्या दिवशी किती जणींनी मेकअप करून एकांतात आरशात पाहिलं? खरं खरं सांगा, मला माझी शपथ घेऊन सांगा, खोटं बोलायचं नाही अजिबात. आणि मेकअप मला सांगा, लक्ष्मणनी फक्त डोळे पांढरे करायचे राहिले होते का? लक्ष्मी बाहेर, लक्ष्मण घरात. भाकरच भेटना, तुकड्या पाहायचं सारखं टोपल्याकडे जाऊन, काहीच भेटना. का?
लक्ष्मीला काही म्हणता येईना, कारण सणासुदीचं काही बोलावतं टुचकून डोळ्याला पाणी आणून रडत उगाच फुगून बसल, काही म्हणता येईना. लक्ष्मण गेला 10 रुपये घेतले, एक वडापाव खाऊन आला घरी. काय सांगायचंय मला, आवड प्रत्येकाची वेगळी. तुम्हाला काय आवडतं? सुंदर अलंकार, चांगल्या चांगल्या. लक्ष्मणला सांगते तिकडं कापूस विक नाही तर काही विक, पण मला पहिली साडी घेऊन दे. तुम्हाला आवडतं अलंकार घालायला. तुम्हाला उदाहरण सांगते, पा एके बाईनं 5 ग्रॅमची नथनी मालकानं करून आणली. अख्ख्या गावाला नथनी दाखवायची. राधा का पा ना पप्याच्या बापाने किती भारी नथनी केली. केसरबाई पा ना पप्याच्या बापाने किती भारी नथ, सगळ्या गावाला दाखवली. नथनी दाखवता दाखवता नथनीचे प्रकार आहेत. एक आहे चंद्रकोर, दुसरी मोत्याची, तिसरी गाडा. गाडा असा उचलायला ठेवावा लागतो वरती चहाला. तो गाडा चुकून हुकून जर चहात पडला, उडी मारलीच त्याने तर सगळं तोंडावर चहा. आता नाही राहिला जास्त, इथं नाही दिसत कोणाकडे गाडा. आमच्या आजीला हाय गाडा, आजी नाही आली इथं म्हणून बरं आहे. नथनी करून आणली, अख्ख्या गावाला दाखवली, पण नथनी दाखवता दाखवता नथनीच हरवली. रडायला लागली. संक्रांतीचा दिवस होता, घरात फुसफुस आवाज यायला लागला. पप्पाच्या बापाने विचारलं, म्हणे अगं काय झालं तुला रडायला? काय नाही झालं. काऊन रडती? तुम्ही नव्हती आणली का ती? आता याला वाटलं मी काय आणलंय नेमकं घरात. विचार केला, म्हणे नथनी का? म्हणे हा. घाल ना मग. घालायचीच होती. तू रडती कशामुळे नेमकी? म्हणे घालायची होती पण हरली म्हणे, सापडना. तुम्ही टेन्शन घेऊ नको. सणासुदीनं घरातल्या लक्ष्मीनं रडणं चांगलं नाही. सणासुदीचं डोळ्यात पाणी आणू नको. मी तुला नथनी सापडू लागतो. सगळीकडे पाहिली पण नथनीच सापडना. सगळीकडे पाहिली, कोपरा, किचन, बेडरूम, हॉल सगळं पाहिलं पण नथनी सापडना. हिचं काय रडणं थांबना. तो म्हणायचा, अगं नको रडू तू. काय करू मग? सेल्फी काढायची होती, राता काली आता दारात कसं जाऊ नेमकं? ते म्हणे एक काम कर, मला 1 कप भर चहा करून दे, मी सोनारला दुसरी नथनी सांगतो. सांगा ना मग लवकर, सोनार दुकान बंद करून जाईन. दुसरी नथनी तिनं शेगडी लावली, पातेलं ठेवलं, त्याच्यामध्ये दूध टाकलं, चहा पावडर टाकली, तिला टाकायची होती. बोला काय टाकायची होती? काय? माती? साखर. असा डब्बा खाली घेतला साखरेचा, तिने झाकण काढलं, असा डब्यामध्ये असा हात घातला. जशी हातात तेवढ्यात पप्याचा बाप, त्याला वाटलं शेगडीला चिटकली का काय, असा पळत आला. ते म्हणे काय झालं? म्हणे काय नाही, नथनी सापडली. जशी नाकात घातली, कपाटात जाऊन बघितलं, म्हणे पप्याच्या बापाला सांगा ना मी कशी दिसते. त्याला माहिती होतं अख्ख्या गावात आपलंच भूते. एवढी एवढंसं नाक, फेपणं नाक, भली मोठी नथनी, शोभा नाही तिला, अजिबात शोभत नव्हती. पण म्हणता कुठे येते? म्हणे अख्ख्या गावात तुझ्यासारखी बाई नाही. का? मालकाचं नाव घेते 1000 वेळा. या गोष्टीकडे संत कबीरदास महाराजांचं लक्ष जातं. संत कबीरदास महाराज म्हणतात, नथनी दीज सुयारने सुमिरत बार बार, नथनी दीज सुयारने सुमिरत बार बार, फिर नाक दिया जिस यारने उसे भूल गई नार. ज्यानं नाकामध्ये घालण्यासाठी नथनी दिली त्या मालकाचं 1000 वेळा नाव घेते, पण ज्यानं नथनी घालण्यासाठी नाक दिलं ते देवाला सहज विसरून जाते. मग त्या भगवंताचं नामचिंतन करायचंय. तुमची आमची आवड वेगळी आहे. महिलाची आवड, पुरुषाची आवड, लहान लेकराची आवड वेगळी, म्हाताऱ्या माणसाची आवड वेगळी. जीवाची आवड, संताची आवड आणि भगवंताची आवड. संताला आवडत आहे माझ्या जीवीची आवडी, पंढरपुरा नेनगुडी. भगवंताची आवड, अखंड भक्तांना नामचिंतन केलेलं भगवंताला आवडत आहे. मग ज्या दिवशी देवाची आवड पूर्ण कराल, अभिमान नुरे कोड अवघेची पुरे. प्रत्येक इच्छा पूर्ण करतो, प्रत्येक संकल्पना, प्रत्येक मनोकामना पूर्ण करतो, पण त्या अगोदर त्याची आवड पूर्ण करावी लागते. तुम्हाला उदाहरण माहिती असेल पहा, द्रौपदी मातेला हरीचे दास होते. द्रौपदी मातेला कित्येक संकट आले. जेव्हा दुःशासन वस्त्रहरण करत होता, भगवान परमात्माचा धावा केला, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. अखंड नामचिंतन कंठामध्ये होतं पहा. म्हणून 999 धाग्याच्या बदल्यात 999 साड्या दिल्या. अगोदर कंठामध्ये हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा नामचिंतन होतं. आणि याच्या पुढे सांगू, सुदाम देवाला भगवान परमात्म्यानं सोन्याची नगरी दिली. माहितीये का? सोन्याची नगरी. पण त्या अगोदर मुठभर का होईना देवानं पोहे घेतात, कारण देव देतो पण त्याचा स्वभाव आहे, घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार. म्हणून सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पिढीला, सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पिढीला, मुष्टी
सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पीडिला शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो. अखंड कंठामध्ये नामचिंतन होतं बा. अखंड भगवंताचं भजन करावं. तुम्हाला सांगायचंय काय, आवड प्रत्येकाची वेगळी असते. सोन्याची नगरी दिली पण अगोदर मुठभर का होईना पोहे घेतलेत. ज्या दिवशी देवाची आवड पूर्ण कराल भगवान परमात्मा आपोआप आपली आवड पूर्ण करतो. मग देवाला आवडते नामचिंतन केलेलं. मग नामचिंतन ज्या दिवशी कराल जीवनाचा उद्धार होईल. नामचिंतन करण्यासाठी संगती संतांची करावी लागते. भगवंताची प्राप्ती करायची असेल तरीही, कारण संत महात्मे संत एकनाथ महाराज सांगतात हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते. आणि एकदा का पाय धरले संताचे पायी हा माझा विश्वास ठेवावा लागेल. का संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी किंवा संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. वेदांनी देखील सांगितलंय भगवंताची प्राप्ती करायची असेल संतांची संगती करावी लागेल. जीवनामध्ये नामचिंतन करावं लागेल. वाटत असेल आम्ही हरीचे दास व्हावं, भजन करावं लागेल. भगवान गोपाल कृष्णांच्या गोपिकाचे नामचिंतन करायचे ते. किती देहभान विसरून जायचे, स्वतः देहभान विसरून जायचे, लक्षातही राहत नव्हतं. कारण आपण पाहतोय जेव्हा भगवान परमात्म्याचं डोकं दुखत होतं, डोकं दुखण्यासाठी जेव्हा काही जणींना संत महात्म्यांनी विचारलं तुमच्या चरणाची माती पाहिजे म्हणे, चरणाखालची माती. का देवाचं डोकं राहील. देवानं सांगितलं होतं भक्ताच्या चरणाखालची माती घेऊन या. पण संत महात्म्यांनी दिली नाही. आम्ही एवढं मोठं पाप करू शकत नाही म्हणे. आणि वृंदावनामध्ये गेल्या चंत ज्या गोपिका होत्या विचारलं नारदजींना आलेत कशासाठी. सांगितलं जगाच्या मालकाचं भगवंताचं डोकं दुखतंय म्हणे. मग औषध काय करावं आम्ही सांगा म्हणे. काही नाही तुमच्या पायाखालची माती द्या. पटकन म्हणे जेवढी लागेल तेवढी घेऊन जा. का मातीनं जरी डोकं राहत असेल ही धूळ घेऊन जा, ती माती घेऊन जा, पण जगाच्या मालकाच्या डोक्याला लावा. किती सुंदर जीवन. समर्पण होतं, श्रद्धा होती, निष्ठा होती, भाव होता, भक्ती होती, प्रेम होतं. म्हणून जीवनाचा उद्धारही झाला. आणि त्यांच्यासाठी हरीचे दास अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा. हरीचे दास होते. देहभान विसरून जायच्या. तुम्हाला उदाहरण सांगेल. चांगल्या घराण्यामध्ये वारकरी संप्रदायामध्ये वारसा असेल, आपण नाही म्हणत का हाडाचे वारकरी आहेत त्यांना कीर्तन भजनाला लागणं ही मोठी गोष्ट नाही. पण अगदी श्रीमंत घरची मुलगी अखंड भगवंताचं भजन करते, अखंड नामचिंतन करते. झोपेतून उठली की झोपेपर्यंत फक्त कृष्ण कृष्ण देवाचं भजनच करत राहते. अशी असणारी संत मीराबाई. जेव्हा बाहेर कुजबुजू लागले, लहानाची मोठी झाली, बाहेर लोक कुजबुजू लागले तर घरातले घरातूनच विरोध चालू झाला, घरातूनच त्रास चालू झाला. घरच्यांनाच बोलावं भजन बंद करा किंवा तोंड कायमचं बंद करा. भजन बंद करू शकत नाही. अखंड भगवंताचं नामचिंतन करण्याची सवय लागली, बंद होणार नाही भजन. मग सांगितलं हळू करा म्हणे. का कट्टर वारकरीला कधी सांगावं लागत नाही हळू भजन करा म्हणून. मग सांगितलं भजन करा पण नाचू तरी नका. काय सांगावं, पाय राहत नाहीत ना, पाय थांबत नाहीत. आमचे इंद्रिय आमच्याच ताब्यामध्ये नाहीत. एकदा का भगवंताच्या नामचिंतनाचा ध्वनी आमच्या कानावरती पडला की आमचं आम्हाला भान राहत नाही. आणि कट्टर वारकऱ्याला कधीच सांगावं लागत नाही की भजन चालू झालं आणि तुम्ही आता हात वर करून नाचा आणि तुम्ही पाऊल खेळा. का फक्त नामचिंतन करावं. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, 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 ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. आपण कधी कधी पाहतो एकदा का कीर्तन एखादं चालू झालं ना, कीर्तन सुरू झाल्याच्या नंतर बरं का महिला मंडळ, एखादी वयोवृद्ध म्हातारी माणसं उठून उभे राहतात. कोणी नाचू अगर कोणी पाऊल खेळू काहीच भान नसतं त्यांना. कथा चालू होऊ द्या, पहिलं भजन चालू जातं की देहभान विसरून जातात. का आणि स्वतः नामचिंतनामध्ये स्वतःला लीन करून घेतात. ओरिजिनल वारकऱ्याला सांगावं लागत नाही. सांगितलं बाबा आमचे पाय ऐकत नाहीत, आम्हालाच कळत नाही की भजन कधी सुरू झालं आणि कधी पाऊल खेळायला चालू झालं, लक्षात राहत नाही. मग जेव्हा विषाचा प्याला पाठवला, आईनं सांगितलं मीरा भजन बंद करा. आई नाही ग बंद होत ग,
का अखंड नामचिंतन, नामचिंतनाचा छंद मनाला लागलाय. गोविंद गोविंद म्हणा लागलिया छंद, लागलिया छंद म्हणा लागलिया छंद. मन राहत नाही, स्वतः विसरू शकत नाही. भगवंताचं भजन बंद होत नाही गाई, भजन बंद होत नाही मीरा. भजन बंद करावं लागेल नाही तर विष घ्यावं लागेल. विष घेते मी, का देवाची इच्छा असेल विष घ्यावं तर विष घेते मी, काही हरकत नाही. संत मीराबाईनं विष का प्याला राजाजीने भेजा, विषाचं प्राशन केलं. विष घेतलं, विष घेतलं. गोरी गोमटी अगदी कोमल रूपवान होती, का एवढी कोमल होती, एवढी कोमल होती. पाणी जर पिली ना तर घशामधून पाणी दिसायचं, स्वच्छ अंतकरणानं घशामधनं पाणी दिसायचं, एवढी कोमल होती. पण जेव्हा विषाचं प्राशन घेतलं, मला खरं खरं सांगा, आपल्या घरचे जर म्हटले एकतर कीर्तनाला जाणं बंद करा किंवा मग विषाचा प्याला घ्या, काय कराल तुम्ही? का आपण नमस्कार करू, हात जोडू आपण, का भजन नंतर करता येईल, कीर्तनाला नंतर जाता येईल, का आयुष्य आहे अजून. पण विषाचा प्याला नाही घेऊ शकत. संत मीराबाईंनी घट घट जसं पाणी प्यावं तसं विषाचा प्याला घेतला. गोऱ्या गोमट्या संत मीराबाई काळ्या पडू लागल्या. संत मीराबाई आई सांगते, बाळा, ज्या आईनं स्वतःच्या हाताने विषाचा प्याला ज्या पोटातल्या गोळ्याला दिलाय, धिक्कार असो ते आईचा. काय करावं जिवंत राहून? मीरा अशी का काळी पडत चाललीस? डोळे उघड ना. मूर्छित होऊन जेव्हा खाली पडल्या, पण लक्षात होतं, ऐकलेलं होतं, कृष्णाचं नामचिंतन केलं तर संत मीराबाई उठून उभं राहतील, कानामध्ये गेले कृष्ण 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 2-3 वेळा नाव घेतलं. संत मीराबाई काळ्या पडत चाललेल्या होत्या, पण परत मूळ रूप जसं गोऱ्या गोमट्या, स्वतःचा रंग बदलला नाही, पण भगवान परमात्माची सावळी मूर्ती मात्र काळी कुट्ट झाली होती. त्या विषाचा परिणाम संत मीराबाईंवरती नाही झाला, जगाच्या मालकावरती झाला. अखंड संत मीराबाई उठून उभे राहिल्या आणि भगवंताचं नामचिंतन करतायत. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ओ तो गली गली हरि गुन गाने लगी, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, लागी लगन मीरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. कोई रोके नहीं, कोई टोके नहीं, मीरा गोविंद गोपाल गाने लगी, बैठ संतों के संग मेरा रंगे मन, मीरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी, ओ तो गली गली हरि गुन गाने लगी, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ओ तो गली 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 हरि गुन गाने लगी, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, लागी लागी रे लगन, लागी लागी लगन. अखंड कंठामध्ये नामचिंतन असायचं पहा. हेच भजन आपण जेव्हा अंतःकरणामध्ये करू, का संत नामदेव महाराज सांगतात, या हरीच्या दासाला अकल्प आयुष्य फावे तया कुळा, माझ्या सकळा हरीच्या दासा. मग नामचिंतन करायचंय, करावं कसं? करावं कसं? अंतःकरणातून श्रद्धेने, निष्ठेने, भक्तिभाव आणि प्रेम जेव्हा असेल तेव्हा जीवनाचा उद्धार होईल. का आवडीने भावे हरिनाम घेसी आणि तुझी चिंता त्याशी सर्व आहे. मला खरं खरं सांगा, बोला ना, माझी शपथ आहे तुम्हाला. आवडीच आहे का सवडीच आहे? आवडीच आहे, आवडीच आहे का? म्हणून पंक्तीला लय मोठे लोक होते का? खरं खरं सांगायचं मला, जशी सवड भेटल तसं आपण नामचिंतन करतो. ज्या दिवशी आवडीनं परमार्थान, मी सांगू, ज्याला आवड असते त्याला सवड आपोआप भेटते. पहा, आवडच नसेल तर सवड तर कुठून भेटणार आहे? आवड पाहिजे. आवडीनं परमार्थ केला, नामचिंतन केलं तर जीवनाचा उद्धार होतो, जीवनाचं कोटी कल्याणही होईल, भगवंताची प्राप्ती होईल. पण परमार्थ आवडीनं करावं लागेल, भजनही आवडीनं करावं लागेल. तुम्ही सगळ्यांनी भजन ऐकलेलं आहे पहा, सुंदर असं भाव घेताय. गातो आवडीने गोड तुझे नाम, तूच माझा राम, तूच घनश्याम. गातो आवडीने, गातो आवडीने, वा गातो आवडीने, गातो आवडीने,
गोड तुझे नाम तूच माझा राम तूच घन श्याम गातो आवडीने गातो आवडीने तूच माझी आई तूच माझा बाप मुखी नाम घेता जाळतोसी पाप तूच सखा कृष्ण तूच सखा कृष्ण तुझा मी सुदामा तूच माझा राम तूच घन श्याम. टाळी वाजवा ना, काय पाहता नामचिंतन करायचंय, परमार्थ करायचं, पण आवडीनं करावं लागेल, सवडीनं अजिबात जमणार नाही. मला सांगा, जीवनाचा उद्धार करण्यासाठी राम नामाचा जप करावा लागेल. जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत राम नाम करावं लागेल, राम भजन करावं लागेल. मला सांगा, आपल्या हृदयात आत्माराम आहे. आत्माराम जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी राम नामाचा जप करावा लागेल. आणि शेवटला एकदा का आत्माराम निघून गेला, शेवटी सुद्धा काय आहे भाऊ, रामनाम रामनाम सत्य आहे. ती वेळ येण्याच्या अगोदर नामचिंतन करावं. कारण आपण पाहतोय भगवान प्रभू रामचंद्र जेव्हा 14 वर्षाच्या वनवासाकरिता गेले, आल्याच्या नंतर अयोध्येमध्ये प्रत्येकानं दिवाळी साजरी केली होती. नामचिंतन प्रत्येकानं दिवाळी उत्सव साजरा केला. 5000 वर्षाच्या नंतर उद्या, आता काय 1 तास बाकी फक्त, भगवान प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये विराजमान होणार आहेत. प्रत्येकानं स्वतः दिवाळी उत्सव साजरा करायचा आहे. पहा, स्वतःच्या घरावरती भगवी पताका. आणि आता फक्त आतापर्यंत लोक म्हणायचे बनाएंगे मंदिर, त्याच्यानंतर बन रहा है मंदिर, नंतर बन गया सजा दो घर को गुलशन सा अवध में राम आए हैं, अवध में राम आए हैं, अवध में राम आए हैं, अवध में राम आए हैं. सगळ्यांनी भजन करायचं. हात वरती घ्या एकदा जोरात. हात वरती घ्या म्हणले फक्त मी तुम्हाला.